अलक निरंजन, अलक आदेश. आयुष्य आणि अध्यात्म. मित्रांनो, आपण स्वतःला नाथपंथी, एक महान शक्तीचा साधक, गुरुचा शिष्य म्हणून घेतो आणि त्या समजुतीने जीवन जगत असतो. आज मी आयुष्य आणि अध्यात्म या दोनच्या महत्त्वाच्या अशा एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत, वृक्ष आहे, त्याबद्दल थोडक्यात बाबांच्या आदेशानुसार बोलणार आहे, सांगणार आहे. मित्रांनो, अध्यात्मापुढं आयुष्य खूप लहान आहे, छोटे आहे. आणि आध्यात्मिक विषयात, आध्यात्मिक गोष्टीमध्ये कोण व्यक्ती, कोण साधक मोक्ष प्राप्तीसाठी झटत आहे, कोणी तंत्र मंत्र यंत्र सिद्धी विद्याबद्दल घडामोडी घटापटी करत आहे. नाना प्रकारे अनेक पद्धतीने जो तो आपापल्या पद्धतीने काही ना काही मिळवण्याचा, कमवण्याचा, प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जो मार्ग तुम्ही आम्ही निवडला आहे तो सत्य आहे का, योग्य आहे का, बरोबर आहे का, याच मार्गाने सर्व प्राप्त होते हे सत्य आहे का? जर ह्या गोष्टी आपण जाणल्या नाहीत किंवा आपल्याला कोणी सांगणारही नाही. मित्रांनो, सांगणाऱ्याचा अर्थ इथं कोणी पण असा घेऊ नका. ज्याला खरंच ते प्राप्त झाले तोच व्यक्ती ह्या प्रश्नाचे सटीक उत्तर देऊ शकतो. मित्रांनो, चिन्ह चमत्कार करणाऱ्या साधू संतांवरती किंवा चिन्ह चमत्कार करणाऱ्या व्यक्तीवरती पूर्ण श्रद्धा भाव किंवा विसंबून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नका. ज्या गोष्टी तत्कालीन आहेत, तत्काळ आनंद देणाऱ्या आहेत, त्या तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे नेऊ शकत नाही. मंत्रसिद्धी असेल, यंत्रसिद्धी असेल, तंत्रसिद्धी असेल, त्या गोष्टी जगिक सुख देणाऱ्या, भौतिक सुख देणाऱ्या ठरू शकतात. आत्मिक समाधान मात्र त्या देऊ शकत नाही. तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जातील का याचे 100% तर काही विश्वसनीय शब्द किंवा गोष्टी नाहीत. त्यामुळे आपण नेमके जीवनामध्ये काय करावे की ज्याने ईश्वरी कृपा प्राप्त होईल, लोककार्य होतील आणि स्वतःचे आत्मकल्याण होईल, आध्यात्मिक ज्ञान वाढेल, या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आहे. मग अशी कोणती गोष्ट? मित्रांनो, हडबडी सोडा, गडबडी सोडा, अतिघाई संकटात नाही. आध्या अधुऱ्या ज्ञानाकडे वळून कुठल्याही गोष्टी करू नका. जो गुरु, जो व्यक्ती तुम्हाला त्याचा प्रूफ देईल त्याच गोष्टी करा. ज्या व्यक्तीकडे, ज्या गुरुकडे सांगितलेल्या गोष्टीचा प्रूफ जर नसेल, तो जर ते तुम्हाला तुमच्या समोर करून दाखवू शकत नाही, त्या गोष्टी मानू नका. त्या मार्गाने तुम्हाला ईश्वरी कृपा प्राप्त होणार नाही. मेन महत्त्वाचे म्हणजे एक साधक, एक भगत, एक जनकार्य करणारा व्यक्ती, त्याच्यावरती ईश्वरी कृपा खूप महत्त्वाची आहे. मंत्रसिद्धी ही तुम्हाला तत्काळ सुख देणारी आहे, तत्काळ सहाय्य मदत करणारी आहे. भटकू नका, नको नको त्या उद्योगाला बळी पडू नका. कोणी सांगतो कुंडलिनी जागरण करा, सप्तचक्र जागरण करा, आज्ञाचक्र जागरण करा, दृष्टी खोला, त्यासाठी जप करा, तप करा, ध्यान करा. मित्रांनो, तुम्हाला जे काही करायचे आहे ते ईश्वर कृपा प्राप्तीसाठी करा, की जेणेकरून तुमचे आत्मिक कल्याण होईल. मीही तेच केलं, मी त्याच मार्गाने चालत आहे, म्हणून आज समाधानी आहे, सुखी आहे. माझ्या हातून काही ना काही किमान जनकार्य घडतच आहे. मित्रांनो,
मी पुन्हा एक वेळेस ह्या व्हिडिओच्याही माध्यमानं तुम्हाला सांगू इच्छितो, ना कुठल्या मंत्राला, ना कुठल्या तंत्राला, ना कुठल्या यंत्राला, ना उतार्याला, ना विधानाला, ना उपायाला हात लावता मी जनकार्य करण्याचे सामर्थ्य माझ्या बाबांच्या कृपाशीर्वादानं मला प्राप्त झालेले आहे. कुठल्याही गोष्टीला हात न लावता मी जनकार्य करण्याची तयारी त्यामध्ये तत्पर असतो. माझ्यापुढे शक्ती येऊन बसल्यानंतर किंवा व्यक्तीवरती जी पीडाबाधा आहे ती येऊन बसल्यानंतर त्याचे ऑटोमॅटिकच सर्व हालचाली सुरू होतात. जी काही शक्ती त्याच्यामध्ये लुप्त रूपेने पडून आहे तीही जागृत होऊन माझ्याशी वार्तालाप करत असते. ज्याही कोणी साधकाला अशा ह्या गोष्टी आजमावायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत, त्या व्यक्तीने संपर्क केला तर त्या व्यक्तीला जाचून परखून त्याची नीतिमत्ता, बुद्धिमत्ता, वागणूक आणि गुणवत्ता बघून मी नक्कीच त्या व्यक्तीला निपुण करण्याचा प्रयत्न करील, गुणसंपन्न करण्याचा प्रयत्न करील. आलक आदेश. जय गुरु गोरखनाथ. आदेश.